गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। अभाग्यासी करी भाग्यवंत थे श्री गुरु काका श्रीमंत जीवत्वाची पंत स्वरूपी विराली श्रीराम सारखे पूर्ण वैराग्य जाते वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास। हॅलो, आवाज येतोय? हो येतोय. चांगला येत आहे. हो, छान येत. सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते। आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान असणारे सुनील काका यांनाही साष्टांग नमन करते। त्या पवित्र गावामधून त्या ठिकाणी समर्थांचं वास्तव्य आहे असे या धुळे या गावातून हा जो अभ्यास वर्ग होतोय त्या समर्थांना साष्टांग नमन करते। आणि ज्या पवित्र वास्तूमध्ये विनोदजी आणि मितूजी व्यास त्यांच्या या पवित्र वास्तूतून हा अभ्यास चालू आहे, अभ्यास वर्ग सुरू आहे, त्या वास्तुदेवतेला पण नमन करते। आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात म्हणून आपणाला सुद्धा साष्टांग नमन करते। आणि चालू आहे काय? हातातच चालू आहे। निधिध्यासन गीतेच्या माध्यमातून काल आपण बघितलं निधिध्यासन म्हणजे काय। स्वरूपाचं जे अखंड स्मरण असतो, आत्मस्वरूपाचं जे अखंड स्मरण असतं त्याला निधिध्यासन असं म्हणतात। आणि सगुण रूपाचं जे चिंतन असतं त्याला अनुसंधान असं म्हणतात। आणि अनुसंधानातून निधिध्यासनाकडे आमची वाटचाल चालू आहे। आणि निधिध्यासनाच्या आधी जर काय
करायचं असेल तर श्रवण आणि मनन आम्हाला करायचं असतो. म्हणून निधिध्यासन जर स्वरूपाचं करायचं असेल तर श्रवण सुद्धा त्या अनुषंगिकच आम्ही केलं पाहिजे. कोणतंही श्रवण करायचं आणि निधिध्यासन जर आत्मस्वरूपाचं करायचं तर असं होणे नाही. म्हणून आत्मस्वरूपाच्या अनुषंगिकच श्रवण आम्हाला करावं लागेल आणि म्हणून आम्हाला शास्त्रांनी उपनिषद सांगितलेले आहे. त्या उपनिषदामध्ये आत्मस्वरूपाचं यथार्थ असं वर्णन केलेलं आहे. यथार्थ स्वरूप असं त्याच्यामध्ये दर्शवलेलं आहे. म्हणून त्या अनुषंगिक आम्हाला श्रवण करायचं असेल तर उपनिषदांचं करावं लागेल. मनन करायचं असेल तर स्वरूपाच्या अनुषंगिकच आम्हाला मनन करावं लागेल. म्हणून ब्रह्मसूत्राचं मनन करावं लागेल. ब्रह्म हेच सूत्र आहे. ब्रह्मस्वरूप हेच सूत्र आहे. हे गाठीला धरून, हे हाताशी धरून त्या अनुषंगिक ज्या ज्या काही मला शंका असतात त्या सगळ्याचं निरसन करायचं. मी ब्रह्म आहे, मी मूळचा ब्रह्मरूप आहे, या अनुषंगिक ज्या युक्त्या करायच्या असतात त्या युक्ती प्रयुक्तीने ह्याचा सगळा विचार करणं, युक्तीने स्वीकारणं, प्रयुक्तीने काहीतरी त्या जो भाग वगळायचा तो वगळायचा, असा साधक विचार आणि बाधक विचार पण स्वरूपाच्या अनुषंगिक आत्मस्वरूपाच्या अनुषंगिकच साधक विचार आणि बाधक विचार माझा व्हायला पाहिजे. याला मनन असं म्हणतात. आणि असं ज्या वेळेला श्रवण सुद्धा आत्मस्वरूपात होईल, मनन सुद्धा त्या अनुषंगिक होईल, तर मग निधिध्यासन सुद्धा त्या ठिकाणी स्वरूपाचं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून निधिध्यासन हे आत्मस्वरूपाचं असतं. एवढं जर आम्ही निधिध्यासनाचा मूळ मुद्दा जो लक्षात घेतला, हे मूळ सूत्र जर लक्षात घेतलं तर श्रवण मनन निधिध्यासन हे काय अनुषंगिक व्हायला पाहिजे आणि तसं माझं होतंय की नाही हे बघणं, हे तपासणं, ह्याला साधना असं म्हणतात. ऑन गोईंग प्रोसेस आहे. या ऑन गोईंग प्रोसेसनी आम्हाला निधिध्यासन करायचं आहे. ऑन गोईंग प्रोसेसचा सुद्धा उद्देश काय असावा? निधिध्यासन हा असावा. आणि म्हणून निधिध्यासनासाठी जर काय महत्वाचं असेल तर ह्या निधिध्यासन कोण करतो, कशाचं करतो, त्यांनी काय साध्य होणार आहे, या सगळ्या प्रश्नांचा उकल जर नीट होत असेल तर निधिध्यासन आम्हाला तत्वम पदार्थ शोधनापर्यंत घेऊन जातं. आणि तत्वम पदार्थ शोधन जे आहे तेच मी आहे, ब्रह्मस्वरूपच मी आहे, ब्रह्मस्वरूपच मी आहे असं शोधक वृत्ती माझी जेव्हा तयार होते, अंतःकरणाची वृत्ती सूक्ष्म होते आणि ती फक्त एकाच गोष्टीचा शोध घेत असते आणि एकाच गोष्टीवर स्थिर होत असते. त्यानंतर मात्र स्वरूपाकारता आम्हाला किती प्रवास करायचा आहे हे माहित पाहिजे ना हो. गाडीमध्ये बसलो, गाडी स्टार्ट झाली, पण किती किलोमीटर जायचंय हे जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत आमच्या गाडीला वेग येऊ शकत नाही. दिशा कोणतीही कळत नाही तोपर्यंत आम्ही गाडीला पाहिजे तसं ड्राईव्ह पण करू शकत नाही. लक्ष कुठे असतो? इकडे तिकडे असतो. हा रस्ता आहे का, तो रस्ता आहे का, तो रस्ता आहे का, इकडे तिकडे जाण्यातच पाहण्यातच आमचा वेळ जातो. निश्चित दिशा माहित असेल तर आमचं इकडं बाकीच्या सगळीकडचं लक्ष निघून फक्त रस्त्याकडे लक्ष असतो. तत्वम पदार्थ शोधन. आणि म्हणून तत्वम पदार्थ शोधन करण्यासाठी निधिध्यासन फार जरुरी आहे. कसं करायचं निधिध्यासन? परतोनी पाठीमोरे ठाकी आपण या आपण पे देखे, देखत ठेवो ओळखे ते वस्तुगामी, माऊलीची ओवी आहे. परतोनी पाठीमोरे ठाकी, कोणाला मागे वळून पाहायचंय? जो गावाला जातो तो मागे वळून पाहत असतो सारखं, कन्या सासूरासी जाई, मागे वळून पाहत असतो. कोणाला पाहायचंय? मला पाहायचंय इथे. मला म्हणजे कोणाला मागे वळून बघायचंय? या जीवाला मागे वळून बघायचंय. हो,
कशाला बघायचंय? निधिध्यासन चालू आहे. निधिध्यासनाच्या वेळेला अनेक प्रश्न आपल्याला असे येत असतात आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला द्यायची असतात आणि रस्ता काढायचा असतो. म्हणून मागे वळून बघायचंय. कोणाला? जीवाला बघायचंय. कशासाठी बघायचंय मागे वळून? जो जीव आतापर्यंत नेहमी या सगळ्या वृत्तींच्या माध्यमातून बाहेर धावत होता. डोळ्यांच्या माध्यमातून बाहेर जात होता, कानांच्या माध्यमातून बाहेर जात होता, प्रत्येक इंद्रियांच्या माध्यमातून ही जीववृत्ती ही बाहेर जात होती, अंतःकरण वृत्ती ही बाहेर जात होती आणि बाहेर जाणारी ती वृत्ती मग म्हणते, तो जीव म्हणतो मीच देह आहे, मीच देह आहे. तर मीच देह आहे असं जो म्हणतो त्याला जीव असं म्हणतात. मग त्या जीवाला शास्त्र संस्कार बुद्धी मिळते. शास्त्र संस्कार होतात, त्या जीवावर शास्त्र संस्कार होतात. श्री गुरूंकडून अनुग्रह होतो आणि मग अनुग्रह झाल्यानंतर शास्त्र संस्कार त्या बुद्धीवर झाल्यानंतर तो जीव असा म्हणतो की जो आजपर्यंत मी देह आहे म्हणत होतो तो मी माझा देह आहे असं म्हणायला लागतो. कशामुळे? गुरूंकडून अनुग्रहकालीन ज्ञान संक्रमित झालं. कशाचं? स्वरूपाचं ज्ञान, मूळ स्वरूपाचं ज्ञान संक्रमित झालं आणि मग संस्कार झाले त्या पद्धतीचे, शास्त्राचे संस्कार, श्री गुरूंच्या ते संस्कार झाले आणि मग तो जीव म्हणायला लागतो मी देह आहे. म्हणणारा म्हणतो की माझा देह आहे, माझा देह आहे असं तो म्हणायला लागतो. आणि माझा देह आहे, देहाच्या घडणाऱ्या सगळे जे व्यापार आहे, सगळे ज्या हालचाली आहे ह्या मी जाणू शकतो. मला भूक लागली हे मला जाणवतं, मला सुंदर स्पर्श होत आहे हे मला जाणवतं, सुंदर दृश्य मी बघतो आहे हे त्याला जाणवतो, की त्याला जाणीव होते, त्या सगळ्या क्षेत्राची त्याला जाणीव होते. आणि म्हणून जेव्हा त्याला ही जाणीव होते, जेव्हा हे तो जाणतो, तेव्हा त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. आता हा जो क्षेत्रज्ञ आहे, ह्या क्षेत्रज्ञ इथपर्यंत इथे थांबायचं नाहीये आम्हाला. परतोनी पाठीमोरे ठाके, परतोनी पाठीमोरे ठाके. आता मागे बघायचं आहे. तर आता हा जो क्षेत्रज्ञ आहे, हा क्षेत्रज्ञ पाठीमागे वळून पाहतो आणि विचार करतो की मला जे हे क्षेत्र आहे जाणवतो आहे, या हालचाली मला जाणवतात आहे, हे देहेंद्रिय कर्मेंद्रियांचे व्यापार जे जाणवतात आहे, हे कोणामुळे जाणवतात आहे असा विचार तो पुढे करू लागतो. आणि हे कुटस्थामुळे मला हे सगळं जाणवत आहे, याचं ज्ञान होत आहे, मीच मूळचा कुटस्थ आहे, मीच मूळचा कुटस्थ चैतन्य आहे. हे ज्ञान त्याला त्या ठिकाणी होतं, तो ज्ञानरूप होतो. आणि ह्याला या ज्ञानरूपतेला म्हणतात क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा योग झाला. क्षेत्रज्ञ योगाच्या माध्यमातून मग आम्ही आत्मस्वरूपाच्या तिथे स्थिर होतो. निधिध्यासन इथपर्यंत, निधिध्यासन कुठपर्यंत? मी मूळचा कुटस्थ आहे, मी मूळचा चैतन्य आहे. जाणणारा मला या कुटस्थाच्या अधिष्ठानावर मी जाणतो आहे की हे क्षेत्र आहे, या क्षेत्राच्या जे काही व्यापार आहे हे मला जाणवतात आहे. ती जी जाणीव असते ना, त्या जाणीवेपर्यंत क्षेत्रज्ञ आणि जाणीवेच्या नंतर जी आत्मस्वरूपाची त्याला जाण येते, मीच मूळचा आहे, तो आत्मस्वरूप होतो. त्यावेळेला त्या ठिकाणी क्षेत्रज्ञ मूळचा
कुटस्थ आहे या निर्णयाला प्राप्त होणे, या निर्णयाला प्राप्त होणे याला निवाडा असं म्हणतात. आणि याला तत्वम पदार्थ शोधून म्हणून आम्ही अपरोक्ष अनुभूतीकडे जातो. आणि हा अध्याय आम्हाला वारंवार याचं निधिध्यासन सांगतो आहे. काय पद्धतीचं निधिध्यासन सांगितलंय, निधिध्यासनाची काय पद्धती दिलेली आहे, कोणतं साधन निधिध्यासनासाठी दिलेलं आहे हे सुद्धा लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येक अध्यायाच्या माध्यमातून निधिध्यासन कसं करायचं आहे, तर कोणतं साधन आहे इथे याचा ज्या वेळेला विचार करू त्याच वेळेला निधिध्यासन होणार आहे. ढोबळ मानाने निधिध्यासन नसतं, ढोबळ मानाने नसतं निधिध्यासन. स्पेसिफिक निधिध्यासन म्हणतात त्याला, स्पेसिफिक फक्त स्वरूपाचं निधिध्यासन, त्याला स्पेसिफिक निधिध्यासन म्हणतात. आणि हे स्पेसिफिक निधिध्यासन क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याच्या माध्यमातून आम्हाला चालायचं आहे. आणि हा योग जर आम्हाला साधायचा असेल तर काही दैवी गुण संपदा पण असणं आवश्यकच आहे की नाही. आणि म्हणून आम्हाला भगवंत दैवी गुण संपदा संपन्न आम्ही काय पद्धतीने असावं हे मार्गदर्शन 7व्या याच्यापासून करतात आहे. आणि 7वा श्लोक या ठिकाणी दैवी गुण संपदा सांगणं चालू आहे. त्या अंतर्गत 8व्या श्लोकाकडे आपली वाटचाल चालू आहे की आम्हाला जर हा योग साधायचा असेल तर आणखीन काय पद्धतीने विचार करावा लागेल. इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. काय सांगतात ते भगवंत की इंद्रियांच्या विषयाविषयी वैराग्य, अहंकाराचा अभाव आणि देहाच्या ठिकाणी जन्म मृत्यू जरा रोग आणि दुःख या दोषांचा पुन्हा पुन्हा विचार करणे, पुन्हा पुन्हा विचार करणे सांगतात आहे. एका विचाराने होईल का हो? नाही, सातत्याचा विचार करावा लागेल. म्हणजे प्रत्येक क्षणाला विचार करावा लागेल. क्षण जो असतो हा क्षण हा देशामध्ये मर्यादित नसतो, क्षण कालामध्ये मर्यादित नसतो, क्षण स्थानामध्ये मर्यादित नसतो, क्षण क्षणच असतो. देवाची द्वारी उभा क्षणभरी, ह्या क्षणाला आम्हाला पकडायचं आहे, ह्या क्षणाला आम्हाला स्थिर व्हायचं, ह्या क्षणावर स्थिर व्हायचं आहे. करू न पुढे विचार, अजून पुष्कळ वेळ आहे. रिटायर्ड झालं की मग लागू गीतेच्या अभ्यासाला, सध्या नाही हो आम्हाला वेळ. आता आम्ही त्याला कालाचं बंधन टाकलं, इथे नाही लक्ष लागत. ज्यावेळेला जाऊन मुरगुडला 4 दिवस तिथे निवांत अभ्यास करू. देशाचं बंधन टाकलं आणि अभ्यास की नाही 1 तासाच्या वर होतच नाही. 1 तास चांगला अभ्यास होतो. वेळेचं बंधन टाकलं, असं आम्ही देश काल वेळ याचं बंधनामध्ये नेहमी असतो. क्षणाचा विचार जेव्हा आम्ही करतो ना त्यावेळेला या कोणतीही त्या ठिकाणी देश काल त्या ठिकाणी नसतो, क्षणाच्या ठिकाणी याचं कशाचंही बंधन नसतो. एका क्षणामध्ये मी जाऊन येते हो, तुम्ही इथेच थांबा, एका क्षणात जाऊन येते. तर एका क्षणात जाऊन येते म्हटल्यानंतर ते देश काल काही येतो का? अजिबात नाही. तसा या सगळ्या गोष्टींचा आम्हाला विचार जो करायचा आहे तो सुद्धा ह्याच पद्धतीने करायचा आहे हो. पुन्हा पुन्हा विचार करायचा आहे, क्षणाला विचार करायचा. देवाची द्वारी उभा क्षणभरी म्हणजे पूर्ण आयुष्यभर हा विचार करायचा आहे. म्हणून इंद्रियार्थेषु वैराग्यम. आता इंद्रियार्थेषु वैराग्यम म्हणजे काय नेमकं? म्हणजे इंद्रियार्थेषु इंद्रियां
इंद्रियार्थेषु म्हणजे इंद्रिय अधिक अर्थ. अर्थ म्हणजे प्राप्तव्य. इंद्रियांकडून जे मिळो असं वाटतं, इंद्रियांकडून आम्हाला जे मिळालं पाहिजे, आम्हाला जे असं वाटतं, त्याला इंद्रियार्थ असं म्हणतात. इंद्रिय अधिक अर्थ. त्याची फोड जर करायची असेल तर अर्थ म्हणजे प्राप्तव्य. काय वाटतं आम्हाला इंद्रियांकडून, काय मिळावं असं वाटतं इंद्रियांकडून, कशाची आमची अपेक्षा असते? आम्हाला इंद्रियांकडून सुख मिळावं असं वाटतं. इंद्रियांचा उपयोग आम्ही कशासाठी करतो? सुख मिळवण्यासाठी करतो. नित्याचा अनुभव आहे. 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. यातून आम्हाला सुख मिळतं. मान्य सगळ्यांना? मान्य. डोळ्याला सुंदर दृश्य दिसतं, मिळालं की नाही सुख? नक्की मिळालं. कानाला सुंदर स्तुती ऐकू आली, काय पण ताई तुम्ही छान बोलता, सुख मिळालं. सुरेख फुलांचा सुवास आला, गंधाचं सुख मिळालं. असं आम्हाला इंद्रियांकडून नक्की सुखाची अपेक्षा असते आणि त्याच ठिकाणी आम्हाला वैराग्य ठेवणं. इंद्रियार्थेषु वैराग्यम. हे आम्हाला क्षणाक्षणाला जपावं लागेल, क्षणाक्षणाला इथे सावध असावं लागेल. म्हणून पुन्हा पुन्हा विचार करा असं आम्हाला भगवंत सांगतात आहे. मग वैराग्य म्हणजे काय सांगायला नको? वैराग्य हा विषय नाहीये, पण थोडी उजळणी करावी लागते. वैराग्य म्हणजे अनासक्ती. कोणाला द्यायची अनासक्ती? मग आता डोळ्यांचं वैराग्य, 5 इंद्रियांना जर वैराग्य द्यायचं असेल तर सुंदर दृश्य दिसलं की डोळे बंद करा. स्तुती ऐकायची असेल तर कान बंद करा. जिथून जिथून ज्या ज्या ज्ञानेंद्रियाला सुख मिळतं असं दिसत असेल तर ते सगळं त्या ठिकाणी दम करा, इंद्रियांचं दमन करा. आणि वैराग्य याला म्हणतात का हो वैराग्य? इंद्रियांचं दमन करणं हे वैराग्य आहे का? अजिबात नाही. हे वैराग्य नाही. हे वैराग्य टिकणार पण नाही. मग इंद्रियांचं वैराग्य, मग वैराग्य कोणाला? इंद्रियांना वैराग्य का? असं म्हणायचं का? नाही. इंद्रियांच्या मागे असणारी जी अंतःकरण वृत्ती असते त्या वृत्तीला वैराग्याचा आम्हाला ट्रेनिंग द्यायचं आहे. डोळ्याच्या माध्यमातून अंतःकरण वृत्ती बाहेर पडते, सुंदर दृश्य टिपते, वाईट दृश्य टिपते. सुंदर दृश्य दिसलं तर सुख मिळतं, वाईट दृश्य दिसलं तर दुःख मिळतं. त्या अंतःकरण वृत्तीला वैराग्य आम्हाला द्यायचं आहे. म्हणून वैराग्य कोणाला? अंतःकरण वृत्तीला. मग कशासाठी वैराग्य द्यायचं? कशासाठी वैराग्याचे धडे द्यायचे हो? आनंदासाठी द्यायचे आहे. निधिध्यासनासाठी आम्हाला द्यायचे आहे वैराग्याचे धडे. निधिध्यासन आमचं स्वरूपाचं व्हायला पाहिजे. इंद्रियांच्या माध्यमातून मिळणारं जे सुख आहे त्या सुखाचं निधिध्यासन व्हायला नको. मला की नाही छान सगळं सुंदर सुंदर दृश्य पाहायची फार आवड आहे हो. सीन सिनेरी पाहायची फार आवड आहे. मग आता सीन सिनेरी कुठे चांगली असेल याचा शोध घेतो, त्या ठिकाणी आटापिटा करत जातो, सुंदर दृश्य पाहतो आणि विलोभनीय दृश्य पाहून अंतःकरण सुखावतो. मग यावर्षी दक्षिणेकडे जायचं, 6 महिन्यांनी उत्तरेकडे जायचं. मग कसं जायचं, काय जायचं, साधन कोणतं, त्याचा मॅप कसा, कोणता वेळ काढायचा, कोण बरोबर येणार आहे, काय तयारी करावी लागेल, कशाचं चालू आहे निधिध्यासन, कशाचं सुरू आहे सगळं विचार. सुंदर विलोभनीय दृश्य दिसण्यासाठी आणि त्याच्यात मला सुख वाटतंय म्हणून त्या अनुषंगिक सगळा विचार, त्या अनुषंगिक सगळा वेळ, शक्ती, सगळं खर्च आम्ही पाडतो. कशासाठी? इंद्रियांच्या सुखासाठी. ही सगळी धावपळ.
मग या ठिकाणी आम्हाला आमच्या इंद्रियांच्या मागे धावणारी जी अंतःकरण वृत्ती आहे त्याला वैराग्य आम्हाला सांगायचं आहे की बाबा रे, वैराग्य परते नाही भाग्य, वैराग्य नाही ते अभाग्य, वैराग्य नसता योग्य परमार्थ नव्हे. समर्थ आम्हाला सांगतात आहे वैराग्यासारखं भाग्य नाही. वैराग्य नसेल तर ते अभाग्य, आम्ही अभाग्य म्हणून समजा. जर वैराग्यांचा आमच्या जवळ लवलेशही नसेल तर आम्ही अभाग्य आहो. परमार्थाचा अभ्यास सुरू आहे, मनन झालंय, निधिध्यासन सुरू आहे, तत्वम पदार्थ शोधून चालू आहे, परोक्षत्वाने सगळं आम्ही करतो आहे, पण आमच्या जवळ वैराग्य नाही. अंतःकरण वृत्तीला वैराग्याचे धडे नसतील तर मात्र त्यासारखं त्या ठिकाणी आत्मस्वरूपाचा विवेक रुजत नाही, फोफावत नाही आणि स्वरूपाकारता नाही, म्हणून आम्ही अभाग्य. वैराग्य नाही म्हणून आम्ही अभाग्य. आणि म्हणून वैराग्य नसताना होणारा जो विवेक आहे त्याला हेकांडपीस असं म्हटलेलं आहे. असा तो परमार्थ पण नाही. आम्ही जर परमार्थी असू तर आम्हाला विवेक आणि वैराग्य यांची हातात हात घालून सांगड घालावी लागेल आणि आमचा मार्गक्रमण आम्हाला करावी लागेल. म्हणून आम्हाला वैराग्य कशाचं हवंय? आम्हाला वृत्तीचं वैराग्य हवंय. हे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यांच्या माध्यमातून आम्हाला सुख मिळतं, अशी आपला एक नकळत निर्णय झालेला असतो. सुखासाठी आम्ही धडपडतो, पण सुखासाठी धडपडत असताना हे सुख आम्हाला इंद्रियांच्या माध्यमातून मिळतं. आणि त्या सुखासाठी आम्ही धडपडतो, परंतु इंद्रियांच्या माध्यमातून मिळणारं जे सुख आहे ते शाश्वत आहे का हो? तिथं काय टिकणार सुख असं आहे का? सुख मिळतं, सुख मिळत नाही याबद्दल आपलं मांडणी अशी सुख मिळत नाही अशी मांडणी नाहीये, पण मिळणारं सुख जे आहे हे आम्हाला शाश्वत सुख मिळत नाही. ते अशाश्वत असतं, ते तात्पुरतं असतं. ज्या माध्यमातून ते सुख मिळालं आहे ते माध्यम बाजूला केलं की सुख सुद्धा संपतं त्या ठिकाणी. म्हणून या अशाश्वत सुखाच्या मागे, तात्पुरत्या सुखाच्या मागे न लागता शाश्वत सुखाच्या मागे लागणं. इंद्रियांपासून मिळणारे सुख हे तात्पुरते आहे हा विचार सतत करणं याला इंद्रियार्थेषु वैराग्यम असं म्हणतात. म्हणून नेमकं सुख काय आहे हे सुख नीट लक्षात घ्यायचं. सुखाचे सुख श्रीहरिमुख, श्रीहरीचं मुख बघण्यामध्ये ते सतत माझ्या डोळ्यासमोर असावं हे खरं सुख आहे हो. त्या सुखासाठी सगळी धडपड करायची आहे. ह्या डोळ्यांच्या माध्यमातून जे आम्हाला सुंदर दृश्याचं सुख आम्ही अनुभवतो, सुंदर रूपाचं आम्ही जे सुख अनुभवतो हे तत्कालिक असणारं सुख आहे, असा विचार. चॉकलेट खातो तेवढ्या पुरता सुख मिळतं की नाही, ते जोपर्यंत तोंडात आहे तोपर्यंतच आम्हाला रसनेचं सुख मिळतं. काय पण सुंदर, त्यावेळेला जर कोणी आमच्याशी बोललं तर म्हणतो थांबा, तोंडामध्ये सुंदर चॉकलेट आहे, बोलू शकत नाही. चॉकलेटचा अपरोक्ष अनुभव आम्ही घेत आहोत. पारमार्थिक असेल तर अशा भाषेमध्ये मांडणी करेल, ते असेपर्यंत बोलू आम्ही शकत नाही. आणि चॉकलेटचं सुख संपता क्षणीच लगेच वाक्य काय असतं? खूप सुंदर चॉकलेट होतं पण संपलं, फारच लवकर संपलं. तोंडात टाकताच विरघळलं, संपलं. परत परत खावंसं वाटतं, परत परत खावंसं वाटतं,
याच ठिकाणी आम्हाला सावध राहायचं आहे. चॉकलेटच्या माध्यमातून सुख घ्यायचंय, पण लगेच आमच्या अंतःकरणाचा निर्णय ते झाला पाहिजे की हे सुख तात्कालिक आहे, हे सुख अशाश्वत आहे. आणि म्हणून ह्याच्या मागे जर आम्ही लागलो तर मग मात्र वैराग्य नाही ते अभाग्य. आम्ही अभागी ठरू. आणि असं आम्ही प्रत्येक इंद्रियांपासून मिळणारं जे सुख असतं हे सुख फुटकळ सुख आहे. हा निर्णय आमच्या अंतःकरणाचा करून घेणं याला वैराग्य असं म्हणतात. इंद्रियार्थेषु वैराग्यम. मोठ्या मोठ्या वैराग्याच्या व्याख्या आपल्याला माहित असतात हो. वैराग्याचे मोठे मोठे देखावे आम्हाला माहित असतात, प्रतिकृती आम्हाला माहित असतात, परंतु या वैराग्याची सुरुवात कुठे असेल तर सुरुवात ही माझ्यापासून असते. माझ्या अंतःकरण वृत्तीपासून ही सुरुवात असते. तेव्हा मग आम्ही वैराग्याचे परिसीमा गाठू शकतो. एकदम परिसीमा गाठायच्या गोष्टी करायच्या आणि हे लहान लहान गोष्टींमधलं वैराग्य कसं आहे, माझ्या अंतःकरणाला मी ह्यापासून कसं ट्रेन करायचं याचं भानच आम्हाला नसतं. आणि म्हणून मग ही तफावत पडते. आणि अशी तफावत पडली की मग निदिध्यासन, स्वरूपाचं निदिध्यासन पाहिजे त्या तसं होत नाही. म्हणून श्री गुरूंकडून आलेलं संस्कार जे आहे त्या संस्कारांच्या माध्यमातूनच वैराग्याचे धडे त्या अंतःकरणाला आम्हाला द्यावं लागतात. काय आले श्री गुरूंकडून वैराग्याचे धडे की इंद्रियांपासून जे सुख मिळतं हे तात्पुरतं आहे, हे अशाश्वत आहे. या ठिकाणी सावध राहा. आज तुम्ही जरी मला श्रीखंड खायला दिलं, श्रीखंडपुरीचा जरी पाहुणचार केला तरी अन्नदाता सुखी भव आजच्या सारखं उद्या मिळो असं जे आम्ही म्हणतो तिथे आम्ही थांबायला पाहिजे. आजच्या सारखं उद्या मिळो यात वैराग्य नाही, यात कामना आहे, विषय सुखाची लालसा आहे. कशासाठी संकल्प करायचा हो आजच्या सारखं उद्या मिळो? या संकल्पाने आमचं वैराग्य सगळं उलमडीस येतो. म्हणून मिळणारं आजचं श्रीखंडपुरीचं जे सुख आहे, रसनेला मिळणारं सुख हे फार क्षणिक आहे. ह्या क्षणिक सुखामध्ये ह्या सुखाला फुटकळ सुखाचा दर्जा द्या, फुटकळ सुखाचा. आणि खरं खरं सुख जर कुठे आहे तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सुखरूपता आहे, ती अनुभवायची आहे. असा जर का आमचा निर्णय असेल तर या फुटकळ सुखापासून आम्ही दूर राहू. आणि ह्या फुटकळ सुखापासून दूर राहण्याची सवय करावी लागेल. क्षणाक्षणाला पुन्हा पुन्हा विचार करा. काय श्लोकामध्ये काय सांगितलंय? पुन्हा पुन्हा विचार करायला सांगितलेला आहे. म्हणून फुटकळ सुखांना नाकारण्याची सवय आम्हाला लावून घ्यावी लागेल. इंद्रियांच्या माध्यमातून, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांच्या माध्यमातून जे मिळतं सुख त्या सुखांना नाकारण्याची आम्हाला सवय लावून घ्यावी लागेल. मग आलेलं सुख नाकारायचं म्हणजे योगी इंद्रिये कोंडती, असं इंद्रियांना कोंडणं नाकारायचं का? सुंदर दृश्य दिसते डोळे बंद करून घ्यायचे, कान बंद करून घ्यायचे, असं नाकारायचं का? असं नाकारायचं नाही. इंद्रियांना कोंडायचं नाही तर त्यांना भगवत भक्तीसाठी लावायचं. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. सुंदर दृश्य दिसत आहे, त्या सुंदर दृश्यापासून मिळणारा जो आनंद आहे हा आनंद मीच मूळचा आनंद रूप आहे, म्हणून तो मिळतो आहे आनंद. ज्ञानाने चला, भक्तीने चला, निदिध्यासन स्वरूपाच. योगी इंद्रिये कोंडती, भक्त लाविती ती भगवत भक्ती. नाथांनी सांगितलेलं आहे आम्हाला. भक्त काय करतात? तेच इंद्रिय भगवत
भक्तीसाठी लावतात. माऊली काय म्हणते? माऊली म्हणते की या देहाला तुम्ही, या क्षेत्राला तुम्ही गुरुभक्तीचं क्षेत्र करा, गुरुभक्तीचं मंदिर करा. काय संतांची एकवाक्यता आहे हो. या देह क्षेत्र करा, गुरुभक्तीचं ठिकाण करा, गुरुभक्तीचं घर करा. म्हणजे या देहामध्ये प्रत्येक कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय ही गुरुसेवेला लावा. ती ज्या वेळेला गुरुसेवेकडे वळतील, त्या कार्यात ती रस होती, त्यावेळेला ती आपोआपच विषयांच्या सुखापासून अलिप्त होईल. वेगळं अलिप्त करण्याची जरूर नाही. आपल्याला विचारतात, चला ना सेलला जाऊ, सेलमध्ये जाऊ. आम्ही उत्तर देतो, आज आम्हाला अजिबात वेळ नाही, आज आम्ही जरा एका कामामध्ये व्यस्त आहोत. आता एका ठिकाणी व्यस्त असल्यामुळे सेलमध्ये जायला आम्हाला वेळच मिळत नाहीये. मग त्याचप्रमाणे या देहामध्ये ही सगळी कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय जी आहे ही व्यस्त आहे. तो कशात व्यस्त आहे? गुरुसेवेत व्यस्त आहे. कशात व्यस्त आहे? स्वरूप आत्मस्वरूपाच्या चिंतनात व्यस्त आहे. निधिध्यासनामध्ये सगळी व्यस्त आहे हो. आता यांना विषयांकडे जायला वेळच नाहीये. आपोआपच वेळ मिळत नाही, वेगळं काही करावं लागत नाही. फक्त जबाबदारी ओळखावी लागते. मग जबाबदारी ओळखताना ह्या सगळ्या इंद्रियांना विषयांपासून हेतुपुरस्सर दूर ठेवा. त्या निर्णयाला जाऊ देऊ नका की हे सुखच खरं सुख आहे. या निर्णयापासून त्याला बाजूला ठेवा. आत्मस्वरूपाचं सुख, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी खरी सुखरूपता आहे हा विचार त्या वृत्तीला वारंवार द्या. मग जमलं. म्हणून शास्त्रांनी आम्हाला खूप सुंदर सांगितलंय हो की थोडं वैराग्य असेल तर थोडाच आनंद मिळतो. शास्त्राची मंडळी, थोडा वैराग्य असेल तर थोडाच आनंद मिळतो, जास्त वैराग्य असेल तर जास्त आनंद मिळतो, आणि पूर्ण वैराग्य असेल तर पूर्ण आनंद मिळतो. 1 तास सत्संग आहे सकाळचा, निधिध्यासन चालू आहे. आता निधिध्यासनाच्या वेळेला सकाळच्या 1 तासाच्या वेळेला आम्ही झालेलो आहोत. आमचे ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये सर्व विषयांपासून अलिप्त झालेले आहेत, आणि आम्हाला या ठिकाणी अलिप्त झाल्यामुळे आनंद मिळतो आहे. 1 तास आमचं वैराग्य छान जपलं जात आहे, व्यवस्थित सांभाळला जातोय. तर 1 तास आनंदात जातो, कसा गेला कळतच नाही हो. सकाळचा 1 तास सगळ्यांचा एकच अनुभव आहे की नाही? या अनुभवाच्या मागे काय कारण असेल? तर आमचे सगळे कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय या ठिकाणी विषयाच्या पुष्कळ सुखापासून थोडा वेळ तरी अलिप्त आहेत, म्हणून आम्हाला तो आनंद मिळतो आहे. आता हा 1 तासाचा आनंद आमचा दिवसभर टिकत नाही. आता हा जर आम्हाला दिवसभर टिकवायचा असेल तर हा वेळ आम्हाला वाढवावा लागेल. मग वाढवावं लागेल, मग दिवसभर सत्संगच ऐकायचं का? दिवसभर आम्ही पुस्तकच वाचायचं का? दिवसभर नामच करू शकतो का? अजिबात नाही. मग आम्हाला जो वेळ वाचवायचा असेल तर आम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक क्षणाला विचार करावा लागेल, आणि इंद्रियांच्या मिळणाऱ्या सुखापासून आम्हाला अलिप्त राहावं लागेल. आवश्यक तेवढं सुख घ्यायचं, अनावश्यक बाजूला ठेवायचं. असं ज्या वेळेला आम्ही अभ्यास करू त्याच वेळेला इंद्रियांचं वैराग्य आम्हाला साधेल. म्हणून अष्टवक्र गीतेमध्ये म्हटलेलं आहे, मुक्तीस मिच्छसी चेता सर्वान विषयान विषवत त्यज्य. हे शिष्या, तुला खरोखर मुक्तीची तीव्र इच्छा असेल, विषयांचा विषाप्रमाणे त्याग कर.
खरोखर मुक्तीची इच्छा आहे. खरोखर माझा 1 तास सकाळचा जो आनंदाचा आहे, हा 1 तास आनंदाचा 24 तास आनंदामध्ये परिवर्तित व्हावा, असं जर आम्हाला अत्यंतिक ही तळमळ लागली असेल, अत्यंतिक इच्छा असेल, तर आमचे उर्वरित 23 तास आनंदात कसे जातील? तर या विषयांमधलं जे विषयत्व आहे, या विषयत्वांचा त्याग करायचा. या विषयांच्या सुखामध्ये आम्हाला रमता कामा नये, रंगता कामा नये, रेंगाळता कामा नये. म्हणून आजच्या सारखं हा जो संकल्प आहे, हा संकल्प आम्ही कधीही करू नये. आत्ता सुख मिळालंय, आत्ता उपभोगायचं, पण उपभोगणं झाल्यानंतर पुढच्या क्षणाला त्या सुखाच्या उपभोगण्यापासून आम्ही, त्या विषयांच्या सुखापासून आम्ही तत्काळ अलिप्त व्हायचं. त्याला लगेचच नित्यत्वाचा दर्जा द्यायचा. हो, काकांच्या सहवासामध्ये जर आपण राहत असू, तर आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येईल की डॉक्टर काका ज्या गावाला जातात, त्याच्या पुढच्या गावाला गेल्यानंतर मागे आम्ही काय केलं, त्या गावाला मी काय केलं, कसं केलं, याचा अवाक्षर सुद्धा काढत नाही. त्याच्याबद्दल एवढंस सुद्धा बोलत नाही. मागच्या क्षणाचा विचार पुढच्या क्षणाला नसतो. मागचा क्षण जो गेला तो गेला, तो जाणारा होता, तो उत्पन्न झाला म्हणून तो गेला, म्हणून तो मिथ्या आहे. मग जो मिथ्या क्षण आहे, त्या मिथ्या क्षणाबद्दल कशाला बोलायचं? हो, कशाला त्या मागच्या क्षणामध्ये रमायचं? मागच्या क्षणामध्ये जो रमतो तो वैराग्यापासून दूर असतो. मागच्या घटनेमध्ये जो रमतो, जो भूतकाळामध्ये रमतो, तो वैराग्यापासून दूर असतो. म्हणून मागच्या क्षणाचा सुद्धा विचार करायचा नाही, सध्याचा क्षणाचा विचार करायचा. याला म्हणतात इंद्रियार्थेषु वैराग्यम. सोपं नाहीये वैराग्य, सोपं नाहीये. हातूर मातूर करून वैराग्य जमणार नाहीये. योग्य तो विचार करावा लागेल, गुरु निर्देशित विचार करावा लागेल, शास्त्रानुसारी विचार करावा लागेल. तेव्हा हे आम्हाला तो विषय कोणते जे आम्हाला बंधनात बांधतात, ते विषय कसे बंधनात बांधतात? दिलं हो श्रीखंड खायला तुम्ही, विषय श्रीखंडाच्या माध्यमातून विषय आला जवळ. काय सुंदर आहे, केशरयुक्त श्रीखंड आहे. नाही, पण मागच्या वेळेला आम्ही श्रीखंड केलं होतं ना, ते किनी जरा बिघडलंच होतं. काय कारण असेल? ते चक्का खराब असला पाहिजे. हो पाहिजे. आता हे असं श्रीखंड नेहमी व्हावं आणि नेहमीच मला मिळावं. आता एक श्रीखंडाचा विषय आम्हाला भूतकाळातलं श्रीखंड आठवलं, भविष्य काळात आम्हाला असंच मिळालं पाहिजे संकल्प झाला, आणि आता उपभोगता येते तर फारच सुंदर, हे कधीच संपू नये असं वाटतं. अक्षय पात्र श्रीखंडाचं असं असावं असं वाटतं, आणि पोट भरतं. श्रीखंड भरपूर असतो पण पोट भरून जातं. मग आता पोट भरल्यानंतर आता तरी तृप्ती आहे का? हो, नाही. मग उरलेलं श्रीखंड किनी मी दुपारी खाईन, संध्याकाळी खाईन. काय आसक्ती असते हो विषयांमध्ये, काय विषय बांधून टाकतो. विषय काय चालू आहे, विषय आम्हाला बांधतो, आणि हा विषय जोपर्यंत आम्हाला बांधतो तोपर्यंत आम्हाला वैराग्य साधत नाही. आणि म्हणून आम्हाला क्षणाक्षणाला विचार करावा लागतो. ज्या क्षणी श्रीखंड खातो त्या क्षणी त्याचा आनंद घ्यायचा. बरं, त्याचं श्रीखंड खाताना तोंड कडू करत जर आम्ही श्रीखंड खाल्लं, ओ याच्यात सुख नाहीये, हे तर तात्पुरतं आहे, हे तर क्षणिक आहे, असं म्हणायचं आणि तोंड वाकडं करायचं आणि ते बाजूला अवघडायचं, असंही करायचं नाही. श्रीखंड श्रीखंडासारखंच खायचं, त्याचा आनंद तेवढाच घ्यायचा. परंतु हे तात्कालिक आहे,
क्षणिक आहे, शाश्वत नाही, हा निर्णय अंतःकरणामध्ये घ्यायचा. मिळणार सुख, मी मूळचा सुखरूप असल्यामुळे मला मिळतो आहे. आत्मा सुखरूप आहे, तो मी आहे, असा सगळा विचार, हे सगळं चिंतन त्या एका श्रीखंडाच्या माध्यमातून जर आमचं होत असेल तर इंद्रियांचं वैराग्य आम्ही साधतो आणि निदिध्यासन स्वरूपाचं होतं. याला म्हणतात गीतेचा अभ्यास आमचा सुरू आहे. सावध राहावं लागेल की नाही. एक साधक होते, अधिकारी साधक आहेत. त्यांना एकदा लोणचं दिलं खायला, ते म्हणाले मला नको. मग आम्ही त्यांना म्हटलं अहो गोड लोणचं आहे म्हणून तरी घ्या. उत्तर काय द्यावं त्यांनी. मी असती तर काय म्हटलं असतं, गोड लोणचं आहे जरूर द्या, मला आत्ताच खायचंय. उत्तर त्यांनी दिलं, काकान इतकं गोड काहीच नाही. काय उत्तर होतं. काकान इतकं गोड काहीच नाही. आता मी लोणचं गोडच्या मागे त्यांना जो मोह पाडत होती, आम्ही जो मोह पाडत होतो की लोणचं गोड आहे, या मोहाला ते बळी पडले नाही. कारण अंतःकरणाचा निर्णय झाला होता की गोड तत्व एकच आहे, ते म्हणजे आत्मस्वरूप ब्रह्म एकच गोड तत्व आहे आणि ते प्रत्यक्ष माझे श्री गुरु आहेत. म्हणून माझे श्री गुरुच फक्त गोड आहेत. मेरे तो गिरीधर गोपाल दुसरो न कोय. हा निर्णय आम्हाला प्रत्येक क्षणाला घ्यायचा आहे. आणि म्हणून फुटकळ सुखाच्या मागे आम्ही लागता कामा नये. जेव्हा आम्ही अशा पद्धतीच्या फुटकळ सुखाच्या मागे लागू ना, जे इंद्रियांपासून मिळत आहे, ह्या सुखाच्या मागे लागू, त्याला मोठ्या सुखाचा विसर पडेल, नक्की पडेल. आणि ते मोटिवेशन पण राहणार नाही. पण फुटकळ सुखामध्येच आम्ही रमू नाही, अजिबात रमता कामा नाही. लहान मुलं असतात बघा, लहान मुलांना मोबाईल पाहिजे असतो. नाही मला हा मोबाईल हवा, 50,000चा मोबाईल असतो, तोच त्यांना हवा असतो. आता त्यांना आम्हाला तो द्यायचा नसतो. मग आपण काय करतो, आपण म्हणतो अरे बाळा आता काहीच नाहीये, आता नुसतंच काळा काळा मोबाईल आहे, हे घे चॉकलेट बघ किती छान आहे, मोठं मोबाईलच्या आकाराचं चॉकलेट त्याला देतो. आणि या चॉकलेट मध्ये बघ केवढी गंमत आहे. आणि तो ते चॉकलेट बघतो आणि मोबाईलचा नाद सोडून देतो, चॉकलेट खाण्यात रमतो. मोबाईलच्याच आकाराचं चॉकलेट त्याला पटतं की खरंच मोबाईलच्याच आकाराचं मोठं चॉकलेट, त्यात तो रमतो. फुटकळ सुखामध्ये रमतो. मोठ्या सुखाला वंचित झाला की नाही. 50,000च्या मोबाईल पासून जर त्याला तो मिळाला असता तर अनेक सुखाला तो प्राप्त झाला असता. परंतु तसं न करता तो चॉकलेटच्या फुटकळ सुखामध्ये रमला. बस हेच आम्ही करत असतो. इंद्रियांच्या फुटकळ सुखामध्ये रमतो आणि इंद्रियांना ज्याच्या तो त्यापासून वंचित राहतो, त्याकडे दुर्लक्ष होतो. साधी गोष्ट नाही, एकीकडे लक्ष असलं की एकीकडे दुर्लक्ष होणार. दुर्लक्ष शब्दच तसा आहे. मग लक्ष कुठे असावं, आत्मसुखाकडे लक्ष असावं. म्हणजे विषयांपासून मिळणाऱ्या सुखाकडे आमचं दुर्लक्ष होईल. लोणचं गोड आहे का नाही, काका एवढं गोड कोणीच नाही. साध्या साध्या वाक्यातून सुद्धा निर्णय आमचे दिसून येतात. हो, अंतःकरणाची स्थिती आमची दिसून येते. म्हणून वैराग्य म्हणजे उद्वेग नाही. लक्षात ठेवण्यासाठी गोष्ट आहे की वैराग्य म्हणजे उद्वेग नाही. उद्वेग नाही म्हणजे उपासाच्या दिवशीच चिडचिड होते हो आमची. आज उपास आहे आणि आजच तुम्हाला मेनू करायचा होता. उपास दिलाय, 1 दिवसाचा उपास. कशासाठी हा उपास? रसनेच्या सुखाशिवाय सुद्धा सुख हे भगवत नामामध्ये आहे, हे आम्हाला पटावं म्हणून याचा अनुभव घेण्यासाठी उपास.
रसनेंद्रियांनी मिळणारे सुख हे फुटकळ सुख आहे. याही पेक्षा मोठं सुख भगवत नामामध्ये आहे. हो, भगवत चिंतनामध्ये आहे, स्वरूप निधिध्यासनामध्ये आहे. हा संस्कार करून घ्यायचा असतो उपवासाच्या निमित्ताने. म्हणून त्या रसनेला सगळ्या रसांपासून वेगळं ठेवा आणि एकच रस द्या. त्या की फळच खाऊ घाला. फक्त उपवासाचे विशिष्ट पदार्थच खाऊ घाला. एकच चव द्या. एका सुखाकडे जायला एकच रस्ता लागेल ना. त्याच्यासाठी ही सगळी सोय आहे. ही अंतःकरणाला ट्रेनिंग आहे. उपवासाच्या माध्यमातून ट्रेनिंग द्यायचं आहे. इंद्रियार्थेषु वैराग्यम. म्हणून व्रत वैकल्य ह्यासाठी, उपास तापास ह्यासाठी हो, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून काका म्हणतात व्रत वैकल्य करावी, कोठे न ती मिरवावी. ह्यांनी मूर्ती साठवावी रामकृष्णाची. व्रत वैकल्य कशासाठी? त्यांनी मूर्ती साठवावी रामकृष्णाची. ह्यासाठी उपवास, यासाठी व्रत वैकल्य आहे. म्हणून वैराग्य म्हणजे उद्वेग नाही. आम्ही जर का उद्वेग करून घेत असू तरी सुद्धा आम्ही त्या फुटकळ सुखामध्येच आहोत. आणि म्हणून माऊली म्हणते अर्जुना तेणे पाडे, जयासी विषय वार्ता नावडे, नेदी इंद्रियाचे नि तोडे काही जाओ. अर्जुना, ज्याप्रमाणे उकळत्या लोखंडाच्या रसामध्ये उडी मारतो का कोणी? अजिबात मारत नाही. अजगराची उशी कोणी झोपायला घेतो का हो? उशी नाही म्हणून अजगराची उशी कोणी घेतो का झोपायला? अजिबात नाही. त्याचप्रमाणे या इंद्रियांच्या तोंडा वाटे कोणत्याच विषयाकडे अंतःकरणाला तू जाऊ देत नाही. इंद्रियांच्या तोंडा वाटे, इंद्रियांना तोंड म्हटलेलं आहे. माऊलींनी इंद्रियांना तोंडाची संज्ञा दिलेली आहे. काय दिवसभर खात असता हो तुम्ही? दिवसभर हात आणि तोंड याचीच गाठ असते हो. हे आम्हाला पटतं. पण दिवसभर बाकीच्या इंद्रियांना पण तोंड असतात हे आम्हाला पटत नाही. हे आम्हाला माऊली समजून देते. सगळी इंद्रिय विषयांसाठी आवासलेली असतात आणि गिळंकृत करण्यासाठी तत्पर असतात. परंतु इंद्रियार्थेषु वैराग्यम ज्या वेळेला मला कळतं त्यावेळेला ते अंतःकरण आम्ही, अंतःकरण वृत्ती इंद्रियांच्या सुखाच्या मागे जाऊ देत नाही, त्या तोंडामध्ये जाऊ देत नाही. आणि म्हणून इंद्रियांना मुखाची उपमा ही फक्त माऊलींनीच दिलेला आहे. अशा पद्धतीने आमच्या अंतःकरणावर ह्या विषयांचा, इंद्रियांच्या माध्यमातून मिळणाऱ्या विषयांचा अनुकूल प्रतिकूल कोणतीच प्रक्रिया उमटू न देणे याला वैराग्य, इंद्रियार्थेषु वैराग्य असं म्हणतात. सुंदर दृश्य दिसलंय, छान बघावं, भगवंताची आठवण काढावी, कानाला सुंदर संगीत ऐकायला मिळालंय, संगीतासारखं ऐकावं, आनंद घ्यावा, भगवंताची आठवण करावी, त्याच्यामुळे मला ऐकायला मिळतो आहे. पण आता खूप दिवस झाले हो काही चांगलं ऐकलं नाही, चला ना जरा जाऊच ऑर्केस्ट्राला, असं जर म्हणत असू आणि तिथे गेल्यानंतर ऑर्केस्ट्रा ऐकता ऐकता भगवंताची आठवण काढत असू तर हे वैराग्य नाही. हे विषयाच्या मागे जाणं आहे, फुटकळ सुखाच्या मागे लागणं आहे. याला वैराग्य म्हणायचं नाही. म्हणून असलेला आलेला विषय, समोर आलेला विषय आनंदाने स्वीकार करायचा आणि त्या आनंदाला भगवंताच्या आनंदाशी जोडून द्यायचं, भगवंताशी जोडून द्यायचं. त्या क्षेत्रज्ञाला जाणवत आहे की मी डोळ्याच्या माध्यमातून सुख घेतो आहे. क्षेत्रज्ञाला ही जाणीव आहे. नीट ऐका,
क्षेत्रज्ञाला ही जाणीव आहे की या डोळे ह्या इंद्रियांच्या माध्यमातून मी सुंदर दृश्याचं सुख घेतो आहे, आनंद घेतो आहे, परंतु हा मिळणारा आनंद जो आहे हा उठस्थाच्या अधिष्ठानावर येतो आहे, ते मी आहे आणि मी मूळचा सुखरूप आहे, म्हणून हा आनंद येतो आहे, मिळतो आहे. हे सुख मला इंद्रियांच्या माध्यमातून मिळतं आहे. आता त्या क्षेत्रज्ञानी स्वतःचं मूळ स्वरूप जाणलं. तो इंद्रियांचं वैराग्य स्वरूपापर्यंत, निधिध्यासनापर्यंत आणि स्वरूपाकारता इथपर्यंत आले. म्हणून हे वैराग्य अंतःकरण वृत्तीचं आहे. म्हणून इंद्रियांच्या माध्यमातून धावणारी जी अंतःकरण वृत्ती आहे त्याचा अभ्यास करायचा आणि त्या वृत्तीला तसं ट्रेनिंग द्यायचं. म्हणून वैराग्य कोणाला? इंद्रियांना नाही, इंद्रियांच्या माध्यमातून धावणाऱ्या अंतःकरण वृत्तीला. म्हणून ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य, येणे ब्रह्मानंद योग्य होती जीव. विषयाचं वैराग्य ज्या वेळेला येईल त्याच वेळेला आत्मलाभाचं भाग्य आमच्या पदरात पडेल हो, आणि तो जीव ब्रह्मानंद घ्यायला योग्य होईल. अशा प्रकारच्या वैराग्याच्या माध्यमातून आमचं निधिध्यासन होतं आणि निधिध्यासनानंतर स्वरूपाकारता आम्हाला प्राप्त होते. आजचा विषय आपला इंद्रियार्थेषु वैराग्यम एवढा झालेला आहे. उद्या आपण याच्यामधला अहंकार कसा नसावा याबद्दल पाहू. अनहंकार एवच याबद्दल विवेचन पाहू. ठिकाणी थांबते. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी वहिनी.